हॅलो फ्रेंड, कशात तुम्ही सगळे मजेत ना आणि मजेतच राहा. तर आजचा व्लॉग खूप खूप म्हणजे खूप स्पेशल असणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा आणि प्लीज जेवढे तुम्ही व्हिडिओ बघताय ना पहिल्यांदा लाईक करा आणि शेअर करा. आणि शेअर जरी नाही केलं तरी काही हरकत नाही, पण लाईक तरी करा ना. आणि बघा सकाळी निमिषला दिलेला होता टिफिन आणि त्यानंतर राहिलेलं होतं ते बेसन. तर बेसन राहिलं होतं त्या पातेल्यामध्ये, तर म्हटलं चला आज मोकळं पिठलं करावं. कारण कसं होतं ते बेसन मला वाया घालवायचं नव्हतं, तर मग मी पिठलं मोकळं करावं म्हटलं. खूप दिवस झालं मोकळं पिठलं केलेलं नव्हतं. मी असं पातळ पिठलं वगैरे बनवते, पण मोकळं पिठलं बनवून खूप दिवस झालेलं होतं. तर चला म्हटलं बनवूया आणि थोडक्यात तुमच्यावर रेसिपी पण शेअर करा. पण बरेच जण वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात, ते मी माझ्या पद्धतीने मी कसे बनवते तुमच्यावर मी शेअर करणार आहे. त्यानंतर बघा बेसन घेतलेलं आहे, त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून सगळं व्यवस्थित असं त्याचं मिश्रण करून घेत आहे. मी असं वेगळं मिश्रण करून घेते जेणेकरून त्यामध्ये कसल्याही गुठळ्या गाठी वगैरे होत नाहीत. नंतर खूप सारं वेगळंच ते पिठलं बनतं, तेव्हा मला नकोसं वाटतं ते. आणि त्यानंतर बघा चवीने त्यामध्ये कांदा वगैरे घालायचं मस्तपैकी. कांदा घालणं ऑप्शनल आहे. बरेच जण मोकळ्या पिठल्याला कांदा वगैरे घालत नाही, पण भरपूर प्रमाणामध्ये कांदा घातला ना एकदम मस्त अशी टेस्ट येते. आणि व्लॉग पूर्ण बघा. आज बरंचसं काही तुमच्या इथे शेअर होणार आहे. मी बाहेर पण जाणार आहे, कुठे जाणार आहे, कशासाठी आणि एवढी धावपळ का चालू आहे माझी हे तुम्हाला पुढे समजणारच आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. त्यानंतर इथे बारीक असा चिरून कांदा घालत आहे मी. आणि बरेच जण ना उभा कांदा, मी एका हॉटेलमध्ये पाहिलं होतं उभा कांदा वगैरे करतात. तर चला म्हणलं मी ते बारीकच चिरून घेत आहे. आणि इथे बघा मी जरा जास्त प्रमाणामध्ये तेल घातलेलं आहे. यामध्ये जिरी मोहरी घालायची. तर ॲक्च्युली माझी जिरी संपलेली आहे, तर आणायचं राहूनच जात आहे बघा किती दिवस झालं. त्यानंतर ह्यामध्ये घातलेलं आहे मी लसूण पेस्ट. त्यानंतर असा भरपूर असा कांदा घालत आहे. तर तुम्हाला मी म्हणत होते की उभा चिरून एका हॉटेलमध्ये होतं, तर उभा चिरून पण घालू शकता तुम्ही ह्यामध्ये कांदा वगैरे. तर हिरवी मिरचीची पेस्ट घातलेली आहे. त्यानंतर ह्यामध्ये हळद, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे बघा. जास्त असं पाणी घालायचं नाही आपल्याला ह्यामध्ये, कारण की जास्त पाणी घातलं तर आपलं पातळ पिठलं झुणका बरेच ठिकाणी म्हणतात. पण ह्यामध्ये मी थोडंसंच पाणी घातलेलं आहे, कारण मोकळं बनवायचं आहे. खूप वेगवेगळ्या पद्धतीने पिठलं बनवलं जातं, पण माझी पद्धत जरा वेगळी आहे. तेच मी तुमच्याबरोबर मी शेअर करत आहे, कारण की माझी आई अशा पद्धतीनेच बनवते. आणि इकडे मी गरम पाणी करायला ठेवलं होतं. एकदम कडक पाणी असं झालेलं आहे. आणि शक्यतो पिठल्याला बघा गरम पाणीच घाला. एकदम कडकडीत असं गरम पाणी घातलं ना पिठल्याला चव येते. नाहीतर काय होतं एकदम थंड पाणी बरेच जण घालतात ना, तर एवढं आटास करून पण पिठलं आपलं बेचव लागतं. त्यामुळे ते मुलंही खात नाहीत आणि आपल्यालाही खाल्लं जात नाही. त्यामुळं शक्यतो गरम पाणी घालूनच इथले पिठलं बनवा. आता ह्यामध्ये मला जसं पाण्याची क्वांटिटी हवी तसं थोडंफार मी इथं पाणी घातलेलं आहे. व्यवस्थित आपण आता मिक्स करून घ्यायचं आहे बघा. गुठळ्या वगैरे कसल्याही होत नाही. बरेच जण असं पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये पीठ वगैरे घालतात, पण मला ते गुठळ्या बनतात म्हणून मी तशा पद्धतीने करायला जातच नाही. आता हे कसं मी पॅनमध्येच करत आहे. बरेच जण लोखंडाच्या कढईत केलं ना आणखी जास्त एकदम टेस्टी असं बनतं बघा. तर तुम्ही पण एकदा करून बघा, एकदम मस्त अशी टेस्ट लागते. आणि लाल तिखट पण तुम्ही घालू शकता ह्यामध्ये अगदी थोडंसं. पण बाकी काय ह्यामध्ये बाकीचे मसाले वगैरे कोणते घालायची गरज लागतच नाही. तर हे अशा पद्धतीचं जे पिठलं आहे ना, साईडला तुम्ही भात बनवला ना, तर भातला पण तुम्ही तोंडी वगैरे लावू शकता. नुसतं खाल्लं तरी पण जबरदस्त लागतं. आणि भाकरीवर तर लागतंच आणि खाताना फक्त आपल्याला तेल वगैरे टाकून घ्यायचं. तर बघा थोडीशी वाफ वगैरे होऊन द्यायचं. तर हे बघा आपलं पिठलं एकदम छान, त्यामध्ये कोथिंबीर घातलेली आहे, मोकळं छान असं टेस्टी असं झालेलं आहे. चला आता जेवण करतो, नंतर भेटतो. त्यानंतर बघा मी आणि तनीच चाललेला आहोत बाहेर. आणि कुठे जाणार आहे तुम्हाला पुढे समजणारच आहे. आणि ॲक्च्युली आमच्या इथे पुण्यामध्ये खूप मोठा असा पाऊस आहे, त्यामुळे आम्ही दोघांनी ठरवलं की आम्ही ऑटोने जाणार. तर ओलामध्ये ऑटो वगैरे बुक केलेली होती, कारण कॅब वगैरे बुक होत नव्हती. तर ओलामध्ये आम्ही ऑटोज बुक वगैरे केले. चला आता आम्ही जातो, तुम्हाला नंतर भेटते. त्यानंतर बघा आम्ही पोचलेलो आहोत इथे झुडिओमध्ये. तर झुडिओमध्ये ॲक्च्युली मला कपडे बघायचे होते, तनिषला कपडे घ्यायचे नाही झुडिओमध्ये, कारण ते त्याचं म्हणणं की तिथे क्वालिटी नसते. पण आता कसं आमचं आपल्या लेडीजचं कसं राहतं माहिती आहे का, वेगवेगळे फॅन्सी आपल्याला कपडे घ्यायचं वेळ असतं. त्यामुळे इथे बरीचशी शॉपिंग वगैरे झालेली आहे.
तर त्यानंतर आता मी वेस्टर्न मॉलला जाणार आहे. तर वेस्टर्न मॉलला पोहोचलो. तिथून पण आम्ही ऑटो केली ओलानीच आणि डायरेक्ट वेस्टर्न मॉलला आलो. तर वेस्टर्न मॉलला वेगवेगळ्या ब्रँडचे छान छान असे कपडे असतात. तर तनिषला तिथे घ्यायचे होते. मी म्हटलं ठीक आहे, आता कसं आहे आजकालच्या पोरांना ब्रँडेड कपडे लागतात. आपल्या लेडीजला कसं 200चा टॉप घेतला काय, 2000चा घेतला काय आणि 4000चा घेतला. तर आपल्याला सगळेच आवडतात प्रकारचे, किती असेल तेवढे कपडे आपल्याला कमी असतात. त्यामुळे तर मुलाला आता माझ्या घ्यायचेच आहेत म्हणल्यानंतर वेस्टर्न मॉलमध्ये इथं आलेली आहे. त्यानंतर बघा इथे मॅगडीमध्ये आम्ही थोडंसं खाणार आहोत. शॉपिंग वगैरे झाली आमची. घे ना कोक, कोक घे ना, फ्रेंच फ्राईज कोक छान आहे. लार्ज घे, लार्ज होत आहे, येत आहे ना, मस्त चालू आहे. कोक लार्ज कुठे आहे? एक मिनिट, थम्सअप द्या, थम्सअप चालेल. ॲड टू कार्ड झालं का? हा, तुला काहीच थंड घेऊया. ऐका ना, हे ऑर्डरचे विदाऊट आईस द्या. कोक नंबर बघू, इथेच आहे, पण विदाऊट आईस द्या. थम्सअप आहे, थम्सअप. लार्ज सांगितलंय ना? हो, लार्ज. मॅगडीमध्ये खाऊन झालं, शॉपिंग झाले. तर आता इथं आम्ही ऑटोची वाट वगैरे बघत आहेत. ऑटोमध्ये बसलेलो आहोत. आता जाणार आहोत आम्ही घरी. आणि बघा घरी पोहोचल्यानंतर इथे निमिषला आणलेलं होतं मॅगडीमधून पार्सल, कारण तो येईल ना त्याच्यासाठी मग पार्सल घेतलेलं होतं. त्यानंतर बघा मी काय काय शॉपिंग केलेली आहे तुम्हाला अगदी थोडक्यात दाखवते. सगळं काय दाखवत बसणार नाही, तनीची शॉपिंग वगैरे, तर थोडंफार जे काय आणलेलं आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे. आणि त्यानंतर बघा तरीच त्याचे कपडे घेऊन चाललेला आहे. मामा जाऊ दे, सगळीकडे काही व्हिडिओमध्ये दाखवत असे असतं जमन नव्हतं. तर बाकी पर्समधला जो काही राडा बिडा होता ना तो सगळं काय आता काढून घेत आहे मी. आणि माझं काय झालं माहिती आहे का, आयफोनचा प्रॉब्लेम झालेला आहे ना, त्यामुळे मला पॉवर बँक सगळीकडे कॅरी करावं लागतात. नाहीतर काय सांगायचं, अर्धा तासामध्ये मोबाईलची बॅटरी डाऊन वगैरे होते. त्यामुळे मला सगळीकडे पॉवर बँक कॅरी करावीच लागते. त्यानंतर बघा हा नाईट सूट घेतलेला आहे, एकदम लाईट कलरमध्ये घेतलेला आहे. घ्यावं म्हटलं असं लाईट कलरमध्ये. कॉलरचं घेतलेलं आहे. ॲक्च्युली मला पर्सनली कॉलरचं आवडत नाही, पण मी म्हटलं चला घेऊया कॉलरचं वगैरे, कधीतरी आपण वेगळं काहीतरी ट्राय केलं पाहिजे. आणि लाईट कलरचं वगैरे घालायला प्रॉब्लेम नसतो, फक्त कॉलरची आवडत नाही, पण मी घेतलेलं आहे. आणि हे बघा किती सुंदर अशी ही पॅन्ट आहेत की मला आवडली ना. ह्याच्यावरती कोणत्या कलरचा टॉप छान वाटेल हे मला सांगा, कारण टॉप मिळाला आणि इन्स्टावरती खूप व्हायरल झालेलं होतं ना, तो हा मी परफ्यूम पण घेतला. कसलं कलेक्शन, चांगलं दिवा लावल्यासारखं वाटायला लागलाय. आणि ऑर्डरमध्ये टेस्ट या 1 2 3 4 5 6 7 1 म्हणजे चांगला टेस्ट. प्राइस आहे सेम असते का? 250. सगळ्याचे 250. फक्त फ्लेवर आहे, काय पण ठेवायचं का भांगारपणा. भिजलाय की माकड चांगलंच. सरप्राईज, सरप्राईज सर खायला चेंज केले. इथं बघ नॅपकिनच्या खाली काय आहे बघ ना. अरे नॅपकिनच्या खाली काय बघ तरी. काय आहे? हात धुतला.
नक लागलो. स्मॉल का आणता कधी पण. हा मी लार्ज आहे. खुश तर हो क्या रे, खुश रू ना. कसा गेला पेपर? सगळे किती घालू पहिल्यांदा. बघ भैयाला सांगायला जाते पोरग, मी विचारते तर. कसा गेला पेपर? निबी बर्गर आणलाय खायला. हो. आणि अजून फ्रेंच फ्राईज लार्ज. लार्ज नाही आहे. अरे तू शपथ लार्ज आहे. निमी अरे बघ ना, हात धुतला नाही खात बसला रे तनू. हात धुतला नाही काय नाही, खायला लागला. बिल पण आहे बघ त्यात लार्जचं. खाली बघ सांडलाय भैयाला, एक आणलाय भैयाला. तर हे बघा आमच्या घरी कपडे कसे पडलेत. पावसाळा म्हणल्यानं इकडे बेडरूम मध्ये दाखवते. तुझा का पण तुझी चूक. दोन्ही सेम आहे. हो बाळा, असं नाही करू राजा. चला बर. त्यानंतर बघा आलेले आहे बेडरूममध्ये आणि संध्याकाळचं थोडं आवरलं वगैरे, ओट्यावरचं वगैरे. त्यानंतर चला बघा मला जायचं आहे गावाला. तर गावाला ॲक्च्युली काय झालं माहिती आहे का, माझं होणं चाललेलं होतं, पण आई बहिणी खूपच असं मागं वगैरे लागत होत्या. मग त्यामुळे मला जायचं प्लॅन वगैरे ठरला. अचानक कुठे जायचं ठरलं, काय ठरलं, कशासाठी एवढं अर्जंट, एवढ्या साड्या वगैरे का मी घेऊन चाललेली आहे, एवढं पॅकिंग का करत आहे आणि एवढ्या छान छान साड्याचं जास्तीत जास्त घेत आहे कशासाठी. कारण कुठे गावाला चालले, माझ्या साड्यांचा स्टॉक माझा कधीच घेऊन जात नसते मी, पण ह्यावेळेस का घेऊन चाललेलं आहे तुम्हाला येईल त्या उद्याच्या ब्लॉगमध्ये समजणार आहे. कारण की माझं आणखी पण मला असं वाटतं की मला नको वाटतं होतं जायला. बॅग पॅकिंग तर केलेली आहे मी, पण आता आईचं खूपच हे होतं, त्यामुळे आईच्या इकडचा प्रोग्राम असल्यामुळे आणि कुठल्या गावाला मी चाललेले आहे उद्याच्या ब्लॉगमध्ये मी शेअर करणारच आहे. त्यानंतर बघा इथे ज्वेलरी आहे ना, कोणती घ्यायची काय घ्यायची. ॲक्च्युली सगळी तर मी गोल्डची ज्वेलरी घालणार आहे, खोटी ज्वेलरी वगैरे अजिबातच घालणार नाही. सगळं काही असेल ना ते सोन्याचं घालणार आहे. कारण का होतं माहिती आहे का, सोन्याची ज्वेलरी मला जास्त घालण्यात येत नाही. तर मला ह्यावेळेस आपण आहेत प्रोग्राम तर ज्वेलरी सगळी सोन्याची वगैरे घालावी. आणि जी खोटी ज्वेलरी आहे वगैरे सगळं ते काय मी आता व्यवस्थित असं ठेवून घेत आहे. ॲक्च्युली काय झालं होतं, लास्ट टाईम मी ज्यावेळेस गावाला गेले होते ना, त्यावेळेस या पाऊचमध्ये माझं साहित्य तसंच, जे काही खोटी ज्वेलरी वगैरे होती ना ती माझी तशीच राहिलेली होती. तर म्हणलं चला आता ही ज्वेलरी वगैरे ठेवून टाकावी आणि आपल्याला जे काही गावाला घेऊन जायचं आहे ना, मेकअपचं वगैरे किट वगैरे सगळं काही व्यवस्थित पॅक करावी. आणि पर्स बघा कोणती घेऊन जावं असा प्रश्न पडलेला होता. तुम्हाला मी बोललेच की माझ्या पॉवर बँक मला कंपल्सरी मला कॅरी करावंच लागतं, त्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे मग मी ते काय घेऊन जायचं वगैरे सगळं बघत होते. पॉवर बँकसाठी मी ही पर्स घेतलेली आहे, कारण मला वाटत होतं की छोटीच पर्स वगैरे घेऊन जावं. आणि त्यानंतर बघा लॉन्ड्री दादानी इथे कपडे आणून ठेवले होते, कारण गावावर येईपर्यंत आणि कपडे असेच पडतील. म्हणलं चला सगळे कपडे वगैरे व्यवस्थित असं ज्याच्या त्याच्या कपड्यामध्ये ठेवून घ्यावे आणि कसं बरं पडतं ना. त्यामुळे ना तर असेच पडून राहतात, नंतर तर आल्यानंतर मलाच आवरावं लागतं. त्यामुळे सगळ्यांचे कपडे वेगवेगळे मी इथे हे करत आहे आणि ज्याच्या त्याच्या ऑर्डरमध्ये ठेवून घेणार आहे. आणि फ्रेंड्स जास्तीत जास्त आपल्या चॅनलवरती कोणते ब्लॉग बघायला आवडतील मला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा सगळ्यांनी आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता इथे तनिष आलेला आहे. तनिषला मी तेच विचारत होती तू कोणती पॅन्ट घालणार आहे वगैरे, कारण कसं होतं माहिती आहे का, इतकं परेशान होते ना मुलांचं काय घालायचं काय नाही. मुलांची चॉईस वेगळी राहते, माझी वेगळी राहते आणि मला खूप मी कोड्यात पडते काय घालायचं काय नाही वगैरे. मग त्याच्याशी तेच गप्पा वगैरे चालू होत्या माझ्या. सगळे काही स्त्रीचे कपडे वगैरे ठेवले. त्यानंतर किचनमध्ये आले आणि किचनमध्ये आल्यानंतर बघा बाकीची कामं आपल्याकडे भरपूर अशी असतात बघा. त्यानंतर मग इथे ॲक्च्युली दूध वगैरे खूप राहिलेलं होतं, मग काय करावं प्रश्न पडलेला होता, कारण आज दूध घ्यायलाच नको होतं मी. आणि गोबरीला मी सांगायचं विसरले की दूध देऊ नका वगैरे, तरी पण त्यांनी ते विसरल्यामुळे दूधच पॅकेट टाकलेलंच होतं 1 लिटरचं आणि आधीचं पण दूध होतं. मग दूध खराब होईल असं वाटलं म्हणून मी म्हणलं तर दूध वगैरे काय करावं म्हणून दूध उकळलं मस्त की मसाला दूध वगैरे बनवलं. म्हणलं खाली वॉचमनला देता येईल ह्यासाठी वगैरे, कारण दूध येईपर्यंत खराब होईल ना त्यामुळे. आणि लई दिवसाचं दूध तर आजकाल बघताय दुधाचे किती खराब असं दूध हे मार्केटमध्ये येते. मग त्यामुळे म्हणलं की जाऊ दे, वॉचमन दादा तर आपलं मसाला दूध केल्यानंतर पितेल वगैरे, तर मस्त असं मसाला दूध वगैरे बनवणार आहे आता मी. त्यानंतर बाकीचं बघा इथे आमटी वगैरे केलेली आहे, मस्त अशी तडका दिलेला आहे आमटीला. आणि त्यानंतर आमच्या चिकूला खायचं होतं
बेसनची पोळी. बरेच जण ह्याला आमच्याकडे बेसनची पोळी म्हणतात आणि आमच्या निमिष आमचा दिरडं वगैरे म्हणतो. त्याला घरात भात आमटी खायची नव्हती, त्याचे नखरे खूप असतात, त्यामुळे तिथे बेसनाची मला करायचं वगैरे आहे. त्यानंतर आम्हाला चवीनुसार मीठ घातलेलं आहे मी. गावाला जायचं म्हणलं की खूप साऱ्या जिम्मेदारी आपल्यावर असतात बघा. डिशवॉशरमध्ये भांडी वगैरे लावलेले होते, बरेचसे भांडी आणखी लावायची बेसिंगमध्ये पडलेले वगैरे आहेत. त्यानंतर मी इथं सगळे काही बेसिंगमधली भांडी पण लावून घेणार आहे आणि जे धुतलेले भांडे आहेत ना ते आता मी डिशवॉशरला वगैरे लावून घेणार आहे आणि ड्राय झालेली भांडी सगळी लावून घेत आहे. खूप सारे कामं वगैरे पडतात. तर बघा आता मसाला दूध वगैरे बनवत आहे. आणि कसं माहिती आहे का, वॉचमनला द्यायचं आहे म्हणून तसंच गरम करून दूध देणं मला स्वतःला अजिबात आवडत नाही. त्यामुळे मस्त ह्यामध्ये ड्रायफ्रूट, केशर वगैरे घालून मस्त साखर घालून मस्त मसाला दूध बनवणार आहे इथं मी. कारण काही वॉचमनला द्यायचं म्हणून काय असेल तसं बनवून पण कसं चालणार ना, मला नाही पर्सनली आवडत. तर बघा इथे भरपूर असे ड्रायफ्रूट्स मी इथे कट करून वगैरे टाकत आहे. विलायची पावडर घातली नाही, विलायची पावडर नाही म्हणून केशर वगैरे टाकलं, कारण विलायची पावडर घातलीच पाहिजे असं नाही. बघा किती छान मस्त थोडंसं घटसर दूध केलेलं आहे. त्याला आता बॉटलमध्ये भरून घेते आणि वॉचमन दादाला दिला पाहिजे. आता हे तर एक जण काय पिणार नाही, बाकीच्या दुसऱ्या वॉचमनला पण देतील. आणि ते बघा निमिषला मी दिरडं वगैरे बनवलं. आणि चला तर फ्रेंड्स, कसं वाटलं आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि आता इथे मी निमिषला दिरडं करून देते, कारण मला पण जेवायचं होतं ना. निमिष भात खाल्ला नाही तर मी इथे भात फोडणी टाकून मी खाल्ला, कारण की मला असं कसं तरी वाटलं निमिषला उपाशी ठेवायला वगैरे. मग त्यासाठी मी फायनली तर दिरडं बनवलं. बनवायची अजिबात इच्छा नव्हती, इतका कंटाळा आलेला होता, पण मला मुलांसाठी बनवावं लागलं. चला तर फ्रेंड्स, आता मी मस्तपैकी डिनर करून घेते आणि तो उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू आपण. बाय.